नमस्कार. मी आचार्य सुरेश बागडे, एक प्रोफेशनल वास्तू कन्सल्टंट. मागच्या 12 वर्षापासून अनगिनत वास्तू व्हिजिट करण्याच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना एक अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवनाचा मार्ग दाखवण्यात, त्यांना मदतीचा हात पुढे करण्यात मला यश लाभलेलं आहे आणि यासाठी मी परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. तुमच्या घरात पैसा टिकत नाहीये का? किंवा प्रत्येक वेळेला वाद कलह होत राहतात का? कदाचित याचं कारण तुमच्या घराचा मुख्य दरवाजा असू शकतो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर या 3 गोष्टी चुकूनही ठेवू नये. नंबर 1, विखुरलेले बूट आणि चपला. मेन गेटमधूनच घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करत असते. जर तिथे बुटांचा किंवा चपलांचा ढीग असेल किंवा तुटलेले शू रॅक असेल, तर राहू या ग्रहाचा दोष वाढतो आणि प्रगतीला खिळवून ठेवणारी नकारात्मक ऊर्जा तिथे निर्माण होते. नंबर 2, डस्टबिन किंवा कचरा. अनेक जण घराचा कचरा मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळच ठेवून देतात, जेणेकरून सकाळी तो फेकता येईल. वास्तू सांगते की मुख्य दरवाजा हा माता लक्ष्मीचा प्रवेशद्वार आहे. तिथे घाण ठेवल्याने घरात आजारपण आणि पैशाची चणचण ही नेहमी भासत राहते. नंबर 3, मुख्य दरवाजाच्या अगदी समोर आरसा. जर तुमच्या घरात प्रवेश करतानाच अगदी समोरच्या भिंतीवर आरसा लागलेला असेल, तर तो आजच काढून टाका. हा आरसा घरात येणाऱ्या चांगल्या ऊर्जेला पुन्हा बाहेर परावर्तित करून देतो. तर तुम्हाला समजल्या का कोणत्या 3 गोष्टी आपल्याला करायला नाही पाहिजेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होणार नाही, नकारात्मक ऊर्जा निर्माण होणार नाही. त्यामुळे आजच आपलं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करा. तिथे एक सुंदर नेमप्लेट लावा. अशाच आणखी वास्तू टिप्ससाठी आमच्या वास्तू सायन्स ग्लोबल या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, तर आपल्या सहकाऱ्यांबरोबर नक्कीच शेअर करा. शुभम भवतु.